नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते आहे. तुम्ही ऐकलंच असेल मधुरा रेसिपी आणि मधुरा ताई एकदम छान जेवण बनवतात आणि सगळ्यांच्या रेसिपीज त्यांना आवडतात. कशा आहात तुम्ही? खूप छान. तुमच्या रेसिपीज खरंच सगळ्यांना आवडतात किंवा त्या आपल्याशा वाटतात. त्यांना असं वाटतं की एक गॅप नाही जाणवत स्क्रीनवरती आणि तुमच्यामध्ये. त्याचं तुम्ही काय रहस्य काय केलं? रहस्य खरं काहीच नाही आहे. जे चॅलेंजेस मी घरी फेस करते म्हणजे हेतू हाच होता की मी घरी पदार्थ करताना मला कुठल्या कुठल्या समस्यांना फेस करावं लागतं, कुठले इन्ग्रेडियंट नसतात. तर मी जे प्रॉब्लेम फेस करते, मी जिथे फसते, फेल होते, तर हे सगळ्यांना नको यातून जायला. त्यासाठी मी आधी फेल होते आणि मग त्यातून एक फुलप्रूफ पदार्थ तयार होतो आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे मला असं वाटतं ते दिसताना सोपं दिसतं. तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करता आणि ते अपलोड झाल्यावर एक तुम्ही ऑब्झर्व केले का की ते तुम्ही जे शब्द बोलता की हे फोडणी अशी द्यावी, असं चिरावं, यापुढे असं होणार आहे, ते कॉपी केलं जातं किंवा ते जास्त फेमस झाले आणि त्याचे मीम्स झाले होते. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की ह्या गोष्टींचे माझ्याकडून मीम्स होतील असे? अजिबात नव्हतं वाटलं. कारण म्हणजे हा एक अभ्यासाचाच भाग आहे. मी म्हणते की मी कायम सांगत असते की पाक फक्त कला नाही आहे, तर ते शास्त्र देखील आहे. तर ते फोडणीमागे पण एक छानसं शास्त्र आहे, सायन्स आहे, विज्ञान आहे. तर जेव्हा मी सांगते की म्हणजे हे आणि आपल्या पूर्वजांना, आपल्या आजींना ते आधीच अवगत होतं. म्हणजे हॅट्स ऑफ टू देम असं मी म्हणेल की परदेशात तरी एक थर्मामीटर, तापमापी असतात की प्रत्येक पदार्थाचं टेम्परेचर मोजण्यासाठी. पण आपल्याकडे असं काही मोजमाप नसतं. मग तेल किती तापलं आहे कसं ओळखायचं? तर त्यामध्ये आधी मोहरीचे दाणे घालायचे. कारण मोहरी कधी फुटते, मोहरीमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो. जेव्हा ते पाणी गरम होतं, त्याची वाफ होतं, तेव्हा मोहरी तडतडते. बरं, या प्रक्रियेसाठी किमान 150 डिग्री सेल्सिअस ते तेलाचं तापमान झालं पाहिजे. त्यामुळे हे मोजमाप मला असं वाटतं आपल्या आजींनी तयार करून ठेवलं आपल्याकरता. मी फक्त सांगायचं काम करते की नाही, आता मोहरी तडतडली म्हणजे तेल पुरेसं तापलंय. बरं, मोहरी घातलं म्हणजे त्यातला थोडा पाण्याचा अंश त्या तेलात उतरलाय, त्यामुळे त्याचं तापमान मेंटेन राहिलं. त्यामुळे तुम्ही जे फोडणीतलं पुढचंच जिन्नस घालताय, साहित्य घालताय, ते करपत नाही. जिरं घालताय, हिंग घालताय, कढीपत्त्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे ते तेलाचं तापमान आहे ते छान असं एक बॅलन्स राहतं. बापरे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. असं वाटायला लागलं की आम्हालाच माहिती नाही आहेत गोष्टी आता ह्या नवीन नवीन. कारण तुम्ही असं म्हणाला की 150 डिग्री अच्छा ओके, हे पण असतं का? ह्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या. तुमच्या रेसिपीजमुळे ना जास्त प्रमाणात मला असं वाटतं बॅचलर्सना फायदा झाला आणि तुम्ही स्पेसिफिकली त्यांच्यासाठी पण व्हिडिओज बनवतात. त्यांना असं मला असं वाटतं ना, बॅचलर्स पण आहे. माझी एक भाची आहे, मला असं वाटतं ती 5 वर्षाची होती ना तेव्हा मी गणपतीत भेटलो होतो. ती काय बोलली असेल, आई मला ते मधुरा रेसिपीज लावून दे ना. मी म्हटलं अरे बापरे, इतका क्रेज आहे. आणि तो म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ केलं पाहिजे की तुम्ही एका छोट्या किचनपासून सुरुवात करून आता तुमचा प्रॉपर स्टुडिओ झाला आहे आणि एवढं सगळं प्रेम मिळते तुम्हाला. त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? खूप छान वाटतं. कारण सुरुवात केली होती ते पोहता न येता पाण्यात उडी मारली होती आणि तिथपासून प्रवास इथपर्यंत येईल असं कधी वाटलं नव्हतं. धडपडतच होते मी. पण इतकं छान मला असं वाटतं ना की हे पदार्थ फक्त माध्यम आहे, पण हे प्रेक्षकांचं आणि आमचं एकमेकांवर असणारं बिनशर्त प्रेम आहे. त्यामुळे हे सगळं साध्य होतंय. त्यामुळे मनापासून एकतर कृतज्ञता भाव आहेच, पण त्याचसोबत इतकं सारं प्रेम आणि आशीर्वाद मिळण्यासाठी कुठे ना कुठे ईश्वर कृपा आहे असं मला वाटतं. तुम्हाला खरंच छोड हे असंच राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू अजून नवीन गोष्टी कळायला पाहिजे. मला असं वाटतं ना, प्रत्येक गोष्ट अभ्यास हा असतोच आणि तो कधीच संपत नाही. तुम्ही इतका आता अभ्यास केला, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, पण अशी गोष्ट तुम्हाला कुठली नवीन शिकायची आहे का? अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या शिकायच्या आहेत. अजून एकतर इतिहास शिकायचा आहे, भारतीय खाद्यसंस्कृती, मराठी खाद्यसंस्कृतीचा. कारण इतिहास समजला तरच मला असं वाटतं की म्हणजे मराठी पदार्थ शिकायचे असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्र समजला पाहिजे. त्यामुळे हा एक इतिहासाचा अभ्यास सुरू असतो. पदार्थ शिकायचे, याच्यात खूप सारे पदार्थ आहेत की जे शिकायची गरज आहे, त्यावर काम सुरू आहे आणि स्काय इज द लिमिट आहे या फील्डमध्ये. त्यामुळे खूप सारं शिकणं, धडपडणं, चाचपडणं सुरूच आहे. तुम्ही सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक मिडलला आलात की आता मला फेम मिळतोय की आता लोक मला ओळखायला लागलेत. त्यानंतर मग तुम्ही नवीन सुरुवात अजून केली का? म्हणजे बोलतात ना, एक रेसिपी पुन्हा तुम्ही रिपीट दाखवल्यात, पण प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही
काही वेगळेपण आहे, मग ते तुम्ही वेगळेपण कसं शोधून काढायचे? आता हे करत असतानाच लक्षात येतं की लोक काय काय समस्यांना सामोरे जातात. म्हणजे उकडीचे मोदक करायचे आहेत तर प्रत्येक वेळेस उकडीचे मोदक करत असताना तांदळाची पिठी उपलब्ध असेल असं नाही, पण रवा तर आपल्या घरी सगळ्यांकडे असतो. म्हणून मग रव्याचे उकडीचे मोदक की चला तुम्हाला चव आणि दिसण्याला कॉम्प्रोमाइज न करताही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. काही ना काही तुम्ही दरवेळीच वेगळेपण शोधून काढता, त्यामुळे कदाचित ना कनेक्शन होतं ते, आणि ते पटकन कनेक्शन जाणवतं आहे. तुमच्या बोलण्याची पद्धत पण आहे किंवा स्टाईल थोडी वेगळी आणि ती कनेक्टेड वाटते. आणि जेव्हा सुरुवात झाली ना की नाही आता मधुरा रेसिपीजला फेम होतं आहे आणि लोकांनी असं तुम्हाला सेलिब्रिटी नाही मांडलं, घरातली एक व्यक्ती किंवा घरातलीच एक स्त्री आहे असं मांडलं, सो ते एक छान वाटलं. मी तुम्हाला काही क्विज सांगते, बघा तुम्ही ओळखाल माहिती आहे स्टील. रवा मैद्याची पोटली तुपात तळली, साखरेत घोळली, घडी सुटू नये म्हणून काळी चांदणी टोचली. लवंग लतिका. बापरे. ओके. आकार माझा गोल, चेहरा खडबडीत, अहो पदार्थ बिघडेल, करू नका गडबडीत. बुंदीचे लाडू. गोडच पदार्थ आहे पण कठीण आहे करायला. खडबडीत नाही. आकार माझा गोल. आकार माझा गोल, चेहरा खडबडीत, अहो पदार्थ बिघडेल, करू नका गडबडीत. गुलाबजाम नाही. 3 ते 4 दिवस आयगेस लागतात करायला. अनारसा. बरोबर. ओके. लाडवात लाडू वर मधुर, रवाळ खवा, फ्युजन पदार्थ लपलाय बंगाली मेवा. लाडवात लाडू. लाडवात लाडू वर मधुर रवाळ रवा, फ्युजन पदार्थात लपलाय बंगाली मेवा. रसभरी. गुलाबजाम. म्हणजे गुलाबजाम आणि त्याच थोडंसं लाईनमध्ये रसगुल्ला नाही. त्यांच्याच त्यांच्या सोबतीचाच येतो. आय गेस ना गोड मस्त ते खाल्ल्यावर खूप गोड पण वाटतो आणि थोडासा मीडियम गोड असेल. बंगालीच आहे. बंगालीच पदार्थ आहे. संदेश. ओके. खारे किंवा गोड, रंग माझा वेगळा, वरून कठीण कुरकुरीत, आत भाव भोळा. शंकरपाळे. किती सोपं आहे तुम्हाला हे ओळखणं. खूप छान आहे. मी खालील गटात ज्यात अन्न शिजवण्याच्या पद्धतींचा समावेश आहे ते निवडाय. उकळणे, मळणे, शेकणे. उकळणे, मळणे, शेकणे. वेगळं काय? चपाती. पोळी. भाजणे, उकळणे, लाटणे. पोळी. सीन नाही वेगळे. ह्यातलं वेगळे पण काय? भाजणे, उकळणे आणि लाटणे यामध्ये वेगळा कुठला एक गोष्ट आहे? अच्छा, म्हणजे काय काय डिफरन्स बिटवीन असतं ना एखादा वेगळा शब्द. हा, भाजणे, मळणे आणि उकळणे. उकळणे. तळणे, भिजवणे, शेकणे. शेकणे. भाजणे, तळणे, शेकणे. तळणे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आता तुमच्यासमोर बोलणं म्हणजे वेगळंच आहे, कारण तुम्ही खूप अभ्यास केलाय. पण ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला जर श्रेय किंवा मोटिवेशन कोणाकडून मिळेल असं कोण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं ना की मी लहानपणापासून मोठ्याचे असं म्हणते की एक आई वडिलांचे संस्कार ते आहेतच, पण आपण ज्यांच्या सानिध्यात घडतो म्हणजे चाणक्य मंडळ परिवाराचे मी त्यांना गुरुजी म्हणते, तर धर्माधिकारी सर म्हणजे ते कायम म्हणतात की स्वची ओळख, स्वतःला ओळख आणि त्यामध्ये प्रतिभावान होणं किंवा प्रतिभावंत होणं हे अगदी गरजेचं आहे. आणि हेच सद्गुरू देखील सांगतात ईशा फाउंडेशन की तुम्ही एक्सप्लोअर करा, की प्रत्येक डायमेन्शन त्यातलं एक्सप्लोअर करा. सो हे संस्कार कुठे ना कुठे लहानपणापासून रुजलेत, त्यामुळे हे बाकीचं सगळं साध्य होतंय की प्रवास करणं, पदार्थ शिकण्यासाठी प्रवास करणं, त्या निगडीत वाचन करणं, वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधणं. तर हे कुठे ना कुठे त्यांच्या संस्कारांमुळे रुजले आणि ते घडत चालले. सो हे सगळी मंडळी इन्स्पिरेशन. खूप छान गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येकाला लक्षात ठेवलं आणि आता तुम्ही त्यांना थँकफुल आहात. पण आता आपण शो बद्दल एक विचारूया की शो आता नवीन येतोय आणि तुम्हाला त्याची धाकधूक आहे का किंवा काही वेगळे पण आहे का, की टीव्हीवरती शूट करणं ऑब्व्हियस थोडं वेगळं असतं आणि ऑडियन्सला तुम्ही तेवढ्याच कनेक्ट होणार आहात, तर त्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं आहे?
शोचं नावच फार समर्पक आहे. आज काय बनवूया? हा प्रश्न सगळ्यांना, सर्व वयोगटातील मंडळींना पडलेला असतो, की आज काय बनवूयात? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने घेऊन येत आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठीवर. आणि अतिशय हाताखालचे पदार्थ असणार आहेत. पारंपरिक पदार्थांवर जास्त भर आहे. त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. सोनी मराठीने ही खूप छान संधी दिली आहे. व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सोनी मराठीचे देखील खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खरंच ऑल द बेस्ट. तुम्ही खूप छान काम करणार आहात. आय नो बट स्टील ऑल द बेस्ट. मनापासून धन्यवाद श्रावणीजी. तुम्ही खूप छान हे करून घेतले प्रश्न उत्तराचे सेशन. मराठी मनोरंजन विश्वालाही खूप मनापासून शुभेच्छा.